तर पब्लिक, आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. मी तौसिफ गडकरी आणि तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आज एक नवीन विषय. आपल्याला माहीतच आहे की आपल्या पाटण तालुक्यात रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू आहे आणि दिवसेंदिवस हे काम प्रगतीपथावर आहे आणि ह्यात रोज नवीन नवीन काहीतरी भर पडत असते आणि आपण ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. खास करून आपले ते मित्र जे कामानिमित्त पुणे, मुंबई, बँगलोर तसेच विदेशात आहेत, कुवेत, कतर, दुबई, ओमानमध्ये. त्यांच्यासाठी आपण खास व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आज दिवसभर मोठी उलथापालथ पाटण शहरामध्ये झालेली तुम्हाला पाहायला भेटेल. सर्वत्र हा फेरबदल होत आहे आणि रस्ता रुंदीकरणाला नक्कीने गती आणि दिशा प्राप्त झालेली आहे. त्यामुळे भरपूर प्रमाणात ट्रॅफिकच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे, कारण रस्ता दिवसेंदिवस अपुरा पडत आहे. वन साईडने रस्त्याचं रुंदीकरणाचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि ते लवकरच 5 मेपर्यंत एक साईड रस्त्याची पूर्णपणे बांधून तयार होईल आणि नक्कीच पाटणचे लोक, पाटण तालुक्यातील तमाम जनता सुटकेचा निश्वास सोडेल एवढी ही इथं अपेक्षा करतो. आणि रस्ता बांधणीच्या कामाला सुरुवात झालेली आहे. कागद वगैरे हातरलेला आहे आणि रस्ता रुंदीकरणाला थोड्या वेळातच सुरुवात होणार आहे. आणि आता तुम्ही पाहू शकता की रामापूरच्या चौकापासून ते दांडेच्या पुलापर्यंत वन साईडने सर्व वन लेअरचं काम जवळपास पूर्ण झालेलं आहे. दांडेच्या पुलापर्यंत रस्ता हातरून झालेला आहे. तुम्ही चित्रात पाहू शकता. आपण आत्ता स्टँडच्या समोर आहे आणि त्या इथपर्यंत सगळं वन लेअर पूर्ण काम झालेलं आहे. फक्त आता ह्याच्यावर पक्कं रुंदीकरण सुरू होईल. रामापूर ते नवीन पंचायत समिती पाटण इथपर्यंत रुंदीकरणाचं पहिला टप्पा पूर्ण होईल आज आणि थोड्याच 1-2 दिवसात, उद्या किंवा परवा, ह्या 2 दिवसात नवीन पंचायत समिती ते दांड्याच्या पुलापर्यंत दुसरा टप्पा तो लवकरच पूर्ण करण्याचं त्यांचं टार्गेट आहे. आणि त्यांनी 5 मेपर्यंत रस्ता रुंदीकरण करणाऱ्या कंपनीने तारीख दिलेली आहे की 5 तारखेपर्यंत पाटण शहरातील एक साईड रस्त्याचं संपूर्ण काम पूर्ण होईल. यामध्ये माझ्या मते तर थोडी ट्रॉफिकच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. कंपनीने सूचना वगैरे दिलेल्या आहेत. जेवढं ट्रॉफिक वगैरे कमी होईल तेवढं रस्ता रुंदीकरणाचं फास्ट काम होईल. पण त्याला लोकांचा बी काही दोष नाही, कारण पाटणला पर्यायी मार्ग कमी असल्यामुळे मेन रोडला हाच रस्ता जवळच आहे. त्यामुळे या रस्त्याशिवाय दुसरा पर्याय नसल्यामुळे एस-टी, वडाप आणि इतर वाहनांना जवळच्या ठिकाणी जाण्यासाठी, तहसीलदार ऑफिस, कॉटेज याला जाण्यासाठी, कोर्ट वगैरेला जाण्यासाठी याच रोडचा वापर करावा लागतोय. त्यामुळे सध्या तरी पाटणमध्ये दुसरा रस्त्याचा पर्याय नाही. शॉर्टकट आहे पण तो पण रस्ता खराब झालेला आहे. त्यामुळे सध्या तरी याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे लोक सध्या याच रस्त्यावरून ये-जा करत आहे. लोकांना बी ट्रॅफिकचा, धुळीचा वगैरेचा त्रास सहन करावा लागत आहेत. गाड्या वगैरे बंद पडत आहेत. ॲक्सिडेंट होण्याचे प्रमाण पण वाढलेले आहे. त्यामुळे नक्कीच एक काम लवकरच सुरू व्हावे आणि लोकांच्या पर्यंत ही चांगली अशी रस्त्याची सोय निर्माण व्हावी, हीच आपण इथं आता आशा व्यक्त करू शकतो.
कारण काही गोष्टी आपल्या हातात नसतात. पण या महिन्याच्या शेवटपर्यंत मे महिन्याच्या शेवटपर्यंत हे काम पूर्णत्वास जाईल. आपण पाहू शकता रस्ता रुंदीकरणाचे कामाला संध्याकाळी आत्ता 10 वाजलेले असताना सुरू झालेलं आहे आणि ही मशीन आता लागलेली आहे. JCBच्या साहाय्याने सिमेंट, खडी, वाळू यामध्ये टाकण्याचं काम सुरू आहे आणि जसजसं त्याच्यासमोर असं सामग्री वगैरे पसरून टाकली जात आहे आणि ते मशीन एकसारखं सगळ्यांचं लेवलिंग करून त्याचं रस्त्यांमध्ये रूपांतर करण्याचं महत्त्वाचं कार्य या मशीनमार्फत झालेलं आपल्याला पाहायला भेटतं. मी पण कधी पाहिलं नव्हतं एवढ्या जवळून, पण व्हिडिओ करण्यामुळे भरपूर गोष्टी कळू लागलेल्या आहेत आणि त्यावर असं पाण्याचा शिडकाव केला जातो. त्यामुळे सामग्री वगैरे लवकर एकजीव होऊन पसरण्यास काम होते आणि मागं असं लेवलिंग करण्याचं काम रस्ता कंपनीची कर्मचाऱ्यांमार्फत केलं जातं. ही लोक रात्री 2-2 वाजेपर्यंत थांबून, कारण संध्याकाळी ट्रॉफिक वगैरेच्या समस्येला सामोरे जावं लागत नाही, त्यामुळे ही लोक रात्री 2-2:30 वाजेपर्यंत काम करतात आणि फास्टमध्ये रस्ता कसा होईल यासाठी यांचं नियोजन आहे. आणि पहिल्या कंपनीपेक्षा या कंपनीच्या चांगली गोष्ट आहे की रस्त्याचं लेवल वगैरे व्यवस्थित आहे आणि उत्कृष्ट दर्जाचा रस्ता बनवण्याकडे भर आहे. आपण पाहू शकता गर्दी झालेली आहे. पाटण रामापूर ते लोक रस्त्याचं काम पाहण्यासाठी, कारण भरपूर दिवस प्रतीक्षेत असलेला हा रोड आज पूर्णत्वास जात आहे. त्यामुळे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात अलोट गर्दी झालेली आहे आणि सध्या तरी एक पिकनिक स्पॉट झालेला आहे. रस्ता रुंदीकरणाचं काम पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाटण तालुक्यातून लोक भरपूर प्रमाणात गर्दी करत असतात. दांड्याच्या पुलावर तर मोठ्या प्रमाणात काम कुठपर्यंत आलेलं आहे हे पाहण्यासाठी लोकांची गर्दी पाहायला मिळते. जणू एक पर्यटन स्थळ झाल्याप्रमाणे भावना व्यक्त होते. लवकरच काम पूर्ण होऊ आणि ह्या धुळीपासून आणि खराब रस्त्यापासून वाल्यांनी एक सुटकेचा निश्वास सोडावा, अशी एक सर्व पाटणवासियांची भूमिका आहे. आणि नक्कीच हा रस्ता झाल्यानंतर लोकांच्या व्यवसायामध्ये, तसेच प्रवासामध्ये आणि इतर काही गोष्टीमध्ये त्यांना नक्कीच सुलभता प्राप्त होणार आहे आणि नक्कीच चांगले दिवस पाटण तालुक्यातील लोकांना, पाटण शहरातील लोकांना नक्कीच पाहायला भेटतील. नक्कीच आपला तालुका सध्या तरी प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि ह्यासाठी आपला तालुका सध्या तरी नक्कीच एक चांगले काम होत आहे. काम जोरात सुरू आहे. तुम्ही पाहू शकता हे काम रात्री उशिरापर्यंत, आता 11 वाजलेले आहेत, रात्री उशिरापर्यंत काम वगैरे सुरू आहे आणि लोकांची गर्दी पण पाहू शकता. काम पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली आहे. प्रेक्षक मोठ्या प्रमाणात जमा झालेले आहेत आणि कंपनीचे लोक पण फास्टमध्ये कसं काम होईल याकडे त्यांचा भर आहे आणि रात्री उशिरापर्यंत हे काम असंच सुरू राहील. आणि आपण आता दिवसभराच्या कामानंतर कंटाळलो होतो, पण तुम्हाला काही ना काहीतरी अपडेट आणि काहीतरी माहिती देणं आपलं कर्तव्य आहे. त्यामुळं आपण नक्कीच तुमच्यापर्यंत ही माहिती घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा. चॅनेलवर आपल्या नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आपला व्हिडिओ मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जे
बाहेर लोक आहेत, मुंबई, पुणे, सातारा, तसेच परदेशात आहेत, त्यांच्यापर्यंत आपल्या तालुक्यातील गोष्टी जाऊ देत, कारण त्यांच्या कामामुळे आणि घरच्या जबाबदारीमुळे त्यांना इथं आता सध्या राहणं शक्य नाही. तरी पण ते काम आणि आपलं कर्तव्य करत आहे. तर आपण छोटंसं कार्य करू शकतो की आपण ही छोटी छोटी माहिती त्यांच्यापर्यंत पोचवू शकतो, जेणेकरून त्यांना हे फील होईल की आपण आपल्या गावीच आहोत आणि आपण आपल्या गावातच राहून हे सर्व पाहत आहोत. आणि मोठे मोठे डंपर आणून असा खडी वगैरे, वाळू, सिमेंट यात आणून टाकले जात आहे आणि ह्या मशीनद्वारे लेवलिंग केले जात आहे. असं हे एकंदरीत चित्र. आणि लवकरच रस्ता एक साईडचा पूर्ण होईल, नंतर दुसरा साईडचा रस्ता आणि नाले वगैरे बांधणीच्या कामकाजाला सुरुवात होईल. आणि पाटण आपले स्वच्छ, समृद्ध, निरोगी आणि चांगले राहावे, त्याबद्दल आपण तुम्हाला पाटणविषयी माहिती आणि अपडेट देत राहू. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा आणि तुमचं सहकार्य, प्रेम असंच राहू द्या. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचा मी आभारी आहे. थँक्यू. असंच प्रेम राहू द्या.